संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन. आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन. दिवसाच दिसत्यात तारया नभामध्ये, दिवसाच दिसत्यात तारया नभामध्ये. हो जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी. कहना है, कहना है, कहना है, कहना है, ये पहली बार तुम ही तो लाए हो जीवन में मेरे प्यार प्यार प्यार. कहना है, कहना है, आज तुमसे जीवन में मेरे प्यार प्यार प्यार. तुमसे कहने वाली और भी है प्यारी बातें, तुमसे कहने वाली और भी है प्यारी बातें. सामने सबके बोलो कैसी कह दूं सारी बातें. आज मगर बस इतना ही करना है इकरार. तुम ही तो लाए तो जीवन में प्यार प्यार प्यार. आता फक्त आपण माईक वरती काय म्हणजे लिप मुवमेंट करायचं, गायचं जसं थोडंसं पिक्चर बघितलं गेलं तुम्ही त्या टाईपमध्ये फक्त लिप मुवमेंट मागं मी थांबणार असं. कब से दिल ने मेरे मान लिया है तुमको अपना, कब से दिल ने मेरे मान लिया है तुमको अपना. कि मेरी देख रही है जागते सोते ये सपना, मेरे गले में डाल रही हो तुम बाहों का हार. तुम ही तो लाए हो जीवन में मेरे प्यार प्यार प्यार. कहना है, कहना है, आज तुमसे ये पहली बार. ओ तुम ही तो लाए हो जीवन में मेरे प्यार प्यार प्यार. थैंक यू सर, थैंक यू मैम. यस थैंक यू. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची,
छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई तू नदी मायेची लाडकी तुम्हाला तूच आई हवी जन्मोजन्मी मला झोपी गेले हे जग झोप येईन बघ गाना तू अंगाई तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला ए आई तू भासे ठाई ठाई 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 कधी हसणार आहे कधी रडणार आहे कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे पनी सारे ग पा म ग सानी पनी रे ग सा कधी वाटेत काचा कधी खळगे निखाचा तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू सुनीता हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू सुनीता हैप्पी बर्थडे टू यू बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका क्या मिसाल दूं मैं तेरी नाम लूं मैं किसका
सिंदोरी, लाडाने वाढवली जपली आपली अपत्य सारी. दरवळत राहिली आमची मनी सुगंध तुझ्या संस्काराचा, नवी प्रेरणा देत राहिली वसा तुझ्या विचारांचा. आई तुझ्यासाठी लिहिताना शब्द अपुरे माझे, माझ्या शब्दात मावतील असे लहान नाहीत ग उपकार तुझे. वाढदिवस 71वा साजरा करताना मोहरले आज माझे माहेर. ही भेट खूप लहान आहे ग, स्वीकार कर हा मनीषाचा प्रेमाचा आहे. नमस्कार, मी आमच्या आईची चौथी मुलगी आहे. माझं नाव मंजू संदीप हत्तीकोटे आहे. आज माझ्या आईचा 71वा वाढदिवस आहे आणि त्यातून आज मदर्स डे आहे. त्यामुळे माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजपर्यंत माझ्या आईने खूप कष्टात हालात दिवस काढलेले आहेत आणि तिनं 5ही मुलांवर आमच्या एकसारखे संस्कार केलेले आहेत. तिचा स्वभाव जरा रागीट असला तरी प्रेमळ आहे आणि ती फणसाप्रमाणे आहे. बाहेरून काटेरी जरी असेल तरी आतील फणसातील घराप्रमाणे आहे. माझी आई मुलांवर अतिशय प्रेम करते. त्यामुळे आज आम्ही 5ही मुले आमच्या घरी खूप सुखी आहोत. आम्हाला सासरची पण तेवढेच कौतुक करतात, माहेरची पण तेवढेच कौतुक करतात आणि माझ्या आईचे हे ऋण मी कधीही विसरणार नाही. त्याबद्दल मी आईबद्दल 4 शब्दांची कविता केलेली आहे. आई 1000 जन्म घेतले तरी एका जन्माचे ऋण फिटणार नाही. आई लाख चुका माझ्याकडून झाल्या तरी तू समजून घे आई आम्हाला आणि माफ करून टाक. तसेच माझ्या आज दादा आणि वहिनीच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे 25वा. त्याबद्दल मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि माझे वडील नाहीत तरी सुद्धा माझ्या भावाने माझ्या वडिलांप्रमाणे माझ्यावर प्रेम केले आहेत. त्यामुळे त्यांचे आयुष्य इथून पुढे निरोगी चांगले व्यवस्थित जाऊ दे. तसेच माझ्या आईचे पण आयुष्य अजून वाढू दे, अजून छानपैकी तिला आयुष्य निरोगी मिळू दे, हीच माझी सदिच्छा आहे. नमस्कार. धन्यवाद. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी संदीप हत्तीकोटे सर आपल्याला मंचावर आमंत्रित करतो. मिस्टर संदीप हत्तीकोटे सर. माझी आज या ठिकाणी श्रीमती कांचन मधुकर सावळे यांचं 71चं निमित्त आणि श्री महेश मधुकर सावळे रुपाली महेश सावळे यांचं लग्नाचं 25व्या वर्षानिमित्त माझे मनोगत व्यक्त करत आहे. मी संदीप हत्तीकोटे, कोल्हापूर. कांचन सावळे यांचं जावई श्रीमती सावळे या स्वभावाने खूपच चांगले आहे. त्यांचे आमच्या परिवारावर खूप प्रेम आहे. त्या आम्हाला आईप्रमाणे वाटतात. त्यांचा आशीर्वाद आम्हाला सदैव राहावा की व दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर त्यांना प्रार्थना करतो. तसेच श्री महेश सावळे व रुपाली सावळे दादा व वहिनी यांच्या लग्नाचा 25व्या वर्षानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. थैंक यू. धन्यवाद. 2 शब्द आईसाठी, माँ के लिए. शायर कहता है कि ऊपर जिसका अंत नहीं, ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं और इस ज़मीन पर जिसका अंत नहीं उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं. तो चलिए नेक्स्ट जो यहाँ पर अल्फाज आप तक बयान करने के लिए मैं शैला मैम आपसे निवेदन करता हूँ. आत्या, माझी आत्या कांचन आत्या. आत्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. आत्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. भावाच्या पाडसाला डोळे भरून पाहणारी ती आत्या, अशी माझी आत्या. आम्ही अजूनही आमच्या आत्याला घाबरतो बरं का. तिचं थोडंसं रागीट स्वभाव आहे पण तेवढीच शिस्तबद्ध आणि सगळ्यांना रागून वळण लावणारी अशी आमची आत्या आहे. तितकीच समजून सांगणारी पण आहे. तितकीच सगळी नाती सांभाळणारी आमची आत्या आहे. सासरचा अभिमान सांगणारी आत्या आहे. तशीच माहेरचं कौतुक सांगणारी ही आत्या आहे. अशी माझी बेबी आत्या आहे. माझी आजी तिला बेबी म्हणायची. लाडाने बेबी आत्या आम्ही म्हणायचो सगळेजण. सगळ्या बहीण भावांमध्ये बहिणींमध्ये ती सगळ्यात लहान आहे
पण भावांच्या पेक्षा मोठी आहे, माझ्या पप्पांपेक्षा ती मोठी आहे. तरीही आदराने प्रेमाने माझ्या पप्पांना ती दादाच म्हणायची, अजूनही दादाच म्हणून. आणि आम्ही कधी भेटेल तेव्हा माझ्या दादाचं लेकरू म्हणून मायेने जवळ घेणारी माझी आत्या आहे. एवढं सांगते, माझ्या आत्याला इथून पुढे निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो. मी त्यांना माईक हँडओव्हर करतोय. हॅलो हॅलो, कांचनताई माझ्या नणंद आहेत धाकट्या, माझ्या पतीच्या सर्वात लाडक्या बहीण आहेत. एवढंच मी बोलते. भारत त्यांचा आवडता, माझे पती फार आवडते, एवढंच मी बोलते. महेश रुपालीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद मित्र. आजचा जो सवय परिवारासाठी आहे, सर्व प्रेम करणारे, आपुलकीचे सर्व निवाळाचे संबंध आपल्या सर्वांच्या या ठिकाणी सानिध्यात सगळी मनोगत या ठिकाणी झालेली आहेत. आता मी परत माईंच्याकडे येतोय. माई, काहीतरी एक मी सरप्राईज म्हणून देणार आहे. मी कोणाकोणाला बोलू, आता चारही मुली या ठिकाणी येणार आहेत. विनंती करतो चारही मुली आपण त्यांना स्टेजवर बोलवा, मी बोलवते म्हणून. त्यांचं नाव मनीषा अभय मिटारे. लहानपणी कसं बोलवत होतं तसं बोलवा ना जरा, लहानपणी. हा, त्यांना मनीषा. मेघा. मी तिला, मेघा नाव आहे पण मी सोनालीच म्हणून बोलवते तिला. नम्रता. तिला मी बंटी म्हणून बोलवते. तिचं नाव नम्रता आहे, आत्ता तिच्या मिस्टरांनी ठेवलेलं, पण तिला आम्ही बंटीच म्हणतो. मंजू. मंजू सावळे होती पण आता ती हत्ती कोटे झालेली, खूप हुशार झाले. ओके, चारही जण आपण जरा समोर या प्लीज. येस, वा. आता तुम्हाला असं वाटतं की बाबा आपल्या खाली काही मैत्रिणी बसलेल्या आहेत, एक 4-5 जणी, तर त्यांना मला बोलवायचं आहे. मला नावं सांगताय का आपण अनाउन्समेंट करून बोलवताय? कोणालाही तुम्ही बोलवू शकता, आपल्या मैत्रिणींच्या पैकी परिवारातील कोणी सदस्य असतील तर. हां हां, तर बोलवा ना मग. बेबाताई, विनाताई, शैला, अश्विनी, अच्छा, ओके. हां, यस. प्राची, प्राची आणि गुड्डी. दुसरं माईक द्या दादा, माईक. चलो, ओके. हां, चला स्टार्ट. काळा गोरा, काळा गोळा गोरा, काळा गोळा गोरा. नाही नाही नाही, काळा गोरा गोरा हे कुठं काय असं दिलंच नाही मी. काळा गोळा गोरा गोळा एवढंच आहे. काळा गोळा गोरा, काळा गोळा. अहो नाही, सोपा आहे बघा. काळा गोळा नाही, सोपा आहे हो मॅडम. काळा गोळा गोरा गोळा. काळा गोळा गोरा. लिटरली तुम्हाला सांगतो, 15-17 वर्ष झाले फनी गेम घेतोय. काळा गोरा परत गोरा, काय कळलंच नाही मला, पण असू द्या, पुढे द्या. हा. काळा गोळा गोरा गोळा, काळा गोरा गोरा गोळा, काळा गोळा गोरा गोळा, काळा गोरा गोळा. एक मिनिट बरोबर करताय, फक्त जर ते हात वर करा असं. नाही नाही, जर करायचे. एक मिनिट मी सांगतो. हां, काळा जर काय लागलंय बंद करायचं काय असेल, काळा म्हणायचं आणि काळा गोळा गोरा गोळा काळा. हां, असं म्हणजे व्यवस्थित येईल कदाचित. काळा गोळा गोरा गोळा, काळा गोळा गोरा गोळा, काळा गोरा गोळा. गोरा गोरा 2 चान्स झाले, पण काळा 5 वेळा पहिल्यांदा व्यवस्थित म्हटलंय. 6 आणि 5 ओके, टाय झालेला आहे. अजून पण काय एक चान्स आहे तुमच्याकडं. हां, टाय करताय काय, आपण विनर होत आहे. हां,
नाही चुकलं तुम्ही 5 वेळा मोजले मी. हा चला स्टार्ट. काळा गोळा गोरा गोळा काळा गोरा गोरा काळा. 3 चान्स झालेले आता. द्या माहिती इकडे. हा नाही स्टार्ट चलो 1 2 3 एंड स्टार्ट. हाँ यस. काला नहीं काला वो मैंने आपको हिंदी में नहीं बोला, आपको मैंने मराठी बोला काला. हाँ काळा गोळा गोरा गोळा काला गोरा गोळा गोरा काला काला गोरा गोळा गोळा. माझ्याकडे काय बघता पण नाही का. गोरा पण म्हटलं तर माझ्याकडेच बघता, काळा पण म्हटलं तर माझ्याकडेच बघता. ओके चलो. नाही असू दे ना पण. काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा काळा गोरा गोरा काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा गोरा गोळा. मी का बोलत नाही. काळा 2 चान्स झालेले आहेत. आता तिसरं लास्ट आहे. ओके बघूया. 6 टाय का 7 विनर. स्टार्ट. काळा गोळा गोरा गोळा 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 काळा गोरा गोरा गोळा काळा गोरा काळा गोळा गोळा काळा दोरा पांढरी सुई. मध्ये कशाला बोलताय? नाही फास्ट पाहिजे होतं मला पण मॅडम. मॅडम नाही असं नाही पण मॅडम 6 वेळा आपण व्यवस्थित म्हटलं, फास्ट म्हटलेला होता, त्यामुळे मॅडम आपण विनर आहात. आपल्याला गिफ्ट नक्कीच मिळणार आहे कार्यक्रमाच्या शेवटी. ओके चलो प्लीज आपल्या सर्वांना विनंती करतो आता आपण असं नसतं व्हावं ही विनंती आहे. यस थँक्यू मॅम. ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. दिलों में मिलकर कभी हम न होंगे जुदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. ये बाहों में बाहें ये बहकी निगाहें लुभाने लगा जिंदगी का मजा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. सितारों की महफिल में करके इशारा सितारों की महफिल में करके इशारा कहा भूत सारा जहां है तुम्हारा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. रहे सांस जब तक
ये बंधन न टूटे। ये वादा किया है सनम मैं तुम्हारी रहूंगी सदा। ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहाँ दो दिलों ने ये मिलकर कभी हम न होंगे जुदा। ये भाव तुला काय झालं मला सांग. लय झालं गेलं लय झालं वय झालं आता थांब. कुणीतरी तुला छळलंय मन लय चुरगडलंय आतमध्ये लय जडलंय तुला कसं नाही कळलंय. मन माझं लय गडबडलंय धक्का बसला धडधडलंय कडकडलंय जरा जोरात झाली महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल मशवरा मेरा तू आज गलती से मिस्टेक यही उम्र कर ले गलती से मिस्टेक त्यामुळे सोहम आणि राजसाठी जरा जोरदार टाळ्या. हा क्या बात. बस चलो प्लीज. बावड़ी कुछ अबे ढाल पीट ले दाव ओरिजिनल.
अरे जो करता है गलियों और चौबारों में, फेंका भागी करता फिरे तू तो अपने यारों में। फेंका भागी कुछ नहीं सच बात जो बयां की, दहाड़ है जवां की मर्दान की मस्तान की। अब तू भी मान ले नैनों के जाम दे, ओ आजा रे आजा रे आजा रे आजा रे आजा। हुआ छोकरा जवारे 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 क्या बात क्या बात क्या बात। तुझे याद में बजी गिटार, देखा जो तुझे याद में बजी गिटार, चंगा आंखों से प्यार दिल में बजी गिटार। आओ रहा मेरा ये नजार, आओ रहा जीने का मजार, अरे तेरे में तो गया रे दिल भी गया रे, अरे तेरे में तो गया रे दिल भी गया रे, अरे तेरे में तो गया रे दिल भी गया रे, अरे तेरे में तो गया रे दिल भी गया रे। आई दिल में नचे तू तुम के बसा साड़ियां, ये जब लग तेरा है मारिया। She had wonder. क्षणाची वाट बघतो, तो क्षण आता या ठिकाणी संपन्न होणार आहे बरं का।
महेशजी आणि रुपालीजी या ठिकाणी एक ग्रँड एंट्री दोघांची होणार आहे. जन्म 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 साथ चलना यूं ही, कसम तुम्हें कसम माँ के मिलना यही. एक जान है भले दो बदन हो जुदा, मेरी हो के हमेशा ही रहना, कभी ना कहना अलविदा. मेरी सुबह हो तुम्ही और तुम्ही शाम हो, तुम दर्द हो तुम ही आराम हो. मेरी दुआओं से आती है बस ये सदा, मेरी हो के हमेशा ही रहना, कभी ना कहना अलविदा. कि आपकी पसंद सबकी चाहत बन जाए, आपकी मुस्कुराहट दिल की राहत बन जाए, और भगवान खुशियों से इतना खुश कर दे आपको कि आपको खुश देखना ये दुनिया की आदत बन जाए. ओके, तो चलिए आज सर ओम शांती ओम पिक्चर बघितला नाही बघितला? अरे मला वाटलं तुम्ही कदाचित बघितलं असणार, त्यामुळे एक स्टाईल सांगणार होतो. आज स्वतःला शाहरुख खान समजा. ओके, तो आपकी दीपिका यहाँ पर आई हैं. तो मॅडम कसं आहे की एकत्रित ज्यावेळी आपण असतोय, आपला नवरा आपल्याला कधी आय लव्ह यू बोलतो, पण कसं असतंय प्रत्येक स्त्रीची किंवा अर्धांगिनी असेल किंवा पत्नीची एक मनातील भावना असते की एक 4 चौघांच्या समोर प्रपोज करावं, आय लव्ह यू म्हणावं, आहे ना? आता तेच होणार बरं का. I love you. की ऐकल्यानंतर आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती थोडं स्मितहास्य येईल. 25 वर्षात एखादी अशी कुठली गोष्ट झालेली असणारच आहे, नाही असं नाही. अशी एक आठवण कुठली जरा आम्ही पण ऐकल्यानंतर आम्हाला देखील हसू येईल, अशी एक आठवण आपण या ठिकाणी आज प्लीज शेअर करा. आमचा साखरपुडा झाल्यानंतर तिला फिरायला घेऊन जाण्यासाठी आमंत्रित केलं होतं, पण ती पहिला येतो म्हणली, नंतर नाही म्हणून सांगितली. घरचे सोडत नाहीत. पण कसं आहे सर, एक म्हणतात ना मॅडम, हे खरं ॲक्च्युली की बाबा प्रत्येक पुरुषाच्या यशामध्ये एक स्त्रीचं हात असतं. माईंचं तर आहेच आहे, डोंट वरी, बट मॅडमचं किती हात आपण मानता. जेवढे आई मला सुखदुःखात साथ दिली, त्याचप्रमाणे माझी बायको मला प्रत्येक वेळी प्रत्येक अडचणीला सल्ला देऊन माझी साथ देत होती. प्रत्येक वेळेला ती माझ्याबरोबर आहे. आमच्या दोघांच्या सल्ल्याने, दोघांच्या निर्णयाने जे काही निर्णय घ्यायचे आहे आईसमोर सांगून आम्ही तिघे मिळून ते निर्णय घेतो. मॅडम आता तुमच्याकडे येतोय की आता एक अशी आठवण म्हणजे ऐकल्यानंतर आमच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतील, अशी एखादी कुठलीही आठवण आज आपण या ठिकाणी शेअर करावी ही विनंती. कुठलीही आठवण एखादी. आई लव यू महेश. तो मैं फिर से एक बार यही कहना चाहता हूँ ये आपको देखते हुए कि तमन्नाओं से भरी हुई जिंदगी आपकी, ख्वाहिशों से भरा हर पल, और दामन भी छोटा लगने लगे, इतनी खुशियाँ दे आने वाला कल, इतनी खुशियाँ दे आने वाला कल. तो कुलदैवत श्री ज्योतिबाणी तुळजा भवानी चरणाच्या पुढे गरजती सनैयन चौघडे, गरजती सनैयन चौघडे.
जनमाता आशीर्वाद तेऱ्या आले पुढे सोनपरी तुला शत जन्माचे मिलन आज घडे गरजती सणई अण चौघडे गरजती सणई अण चौघडे शुभ मंगल सावधान बोला शुभ मंगल स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा पाया है तो जैसे खोया हो कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ तुमको पाया है तो जैसे खोया हो कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ किसी कि जो तुम्हें बता सकूं मैं अगर कहूँ तुमसे हंसी कायनात में कहीं तारीफ ये भी तो सच है कुछ भी है तो जैसे खोया हूँ कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना
असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ रोज बहाणे नवे शोधून मी थकते तुझ्याच मागे मन येऊनही चुकते क्षण आतुर आतुर झाले रोज काहूर काहूर नवे मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा धागा धागा रेशमी दुआ मुक्याने बोलले गीत ते झाले स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येती रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येती रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी मुक्याने बोलले गीत ते झाले स्वप्न साकारले पहाटे पाहिले उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले दडग्यांची लेक सावयांची सून झाली आणि खरं सांगतो बरं का अजिबात खोटं बोलांना आई शपथ सांगतो सॉलिड आहे तिचा स्वभाव त्या घरात ती लक्ष्मी आली आजच्या दिवशी सावयांचं घर भरभराटाला नेली खतरनाक आहे संसार कसा करावा आणि 4-4 नंदा कशा सांभाळाव्यात एक रेट आहे किती पण पाहुणे होते मला एक गोष्ट मी सांगू इच्छितो तुम्हाला ज्यावेळी आलोय काय घरला आमची आत्ती नसली असली तरी सुद्धा आत्तीच्या माहेरचं म्हणून नाही एक असं ना बॉन्डिंग जे असतं की नाही खतरनाक बॉन्डिंग म्हणजे पाहुण्या गेस्ट असं कसा हे करायचा ते आमच्या वहिनीकडं शिकायचं मी आमच्या बायकोला पण 10 वेळा सांगते सांगते की नाही कुठं आहे काय माहिती कुठं आहे काय सांगते वहिनीकडे जाऊन जरा शिक ओके खतरनाक आमच्या महेश दादाला एक सॉलिड बायको मिळाली दिसायला पण देखणी स्वभाव पण जोरा खतरनाक वहिनीसाठी आमच्या एकदा टाळ्या होत्यात आणि
25 वर्ष एकदम जबरदस्त असे काय म्हणतात त्याला पास केल्यात आणि असंच त्यांना काय ही लाईफ सगळी निरोगी आणि एकदम सुखमय जावं एवढीच आमची शुभेच्छा. थँक्यू.